कोकणातील जागेवरून राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेने शेवटपर्यंत झुंपली होती। मात्र वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करत शिवसेनेने अखेर ही जागा राष्ट्रवादीला दिली। त्यानंतर अनिकेत तटकरे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला। यावर बोलताना विकास गोगावले यांनी ही जागा आमचीच असती, कारण वरिष्ठांनी आदेश दिले यासाठी आम्ही थांबलो, अन्यथा जिल्ह्यातील आणि कोकणातील चित्र वेळ बघायला मिळालं असतं। शिवसेनेची ताकद कोकणात सर्वाधिक आहे, त्यामुळेच आम्ही ही जागा लढवत होतो। मात्र एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्या आदेशापुढे मी कधीच गेलो नाही आणि त्यामुळेच मी थांबलो, असं विकास गोगावले म्हणाले। नाही, अर्थ जर का तटकरे साहेबांनी पालकमंत्री पद अडवलं असतं तर मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री पद डिक्लेअर झालं होतं, ते स्थगित केलं नसतं सर्वप्रथम तर। आणि गेले 2.5 वर्षाच्या साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये बघितलं असेल तर त्यावेळेला पालकमंत्री या जिल्ह्याचे उदय सामंत साहेब होते। त्याच्या 2.5 वर्ष आदित्यताई त्या ठिकाणी पालकमंत्री होत्या। परंतु आत्ताचा जर का आपण विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत। नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, कारण की संपूर्ण शिवसेनेची ताकद ही कोकणामध्ये अधिक आहे आणि ती ताकदीच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलं होतं। परंतु साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आदेश दिला, कार्यकर्ता हा आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असतो आणि मग साहेबांच्या पुढे आणि मी शेटच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणून मी त्या दोघांनी जे काही मला सल्ले दिले त्याप्रमाणे मी थांबलो।